नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आपल्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी म्हशीचं जे दूध आहे तर त्याची साठवलेली साय, जे मी दही बनवलेलं होतं तर त्यापासून मी लोणी काढलेलं आहे आणि त्याचं तूप बनवणार आहे. तर मी तो लोणी कशाप्रकारे काढलेला आहे आणि तूप कशा पद्धतीने बनवणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तूप बनवणार आहे आणि हे तूप तर मी उपवासासाठी बनवून ठेवत आहे. आता नवरात्राचे उपवास येत आहेत आणि त्यासाठी एकदम स्वच्छ आणि क्वालिटीने आपल्याला जे तूप आहे ते घरच्या घरीच तयार करायचं आहे. कारण बाजारामध्ये आपल्याला ती शुद्धता क्वालिटी भेटत नाही. कितीही पॅकिंग आणा पण ते कसं बनवलं आहे काय आपल्याला काही माहीत नसतं आणि उपवास धरायचा म्हटल्यावरती आपण व्यवस्थित घरीच बनवायला पाहिजे. तूप तर आपण मार्केटमधून दूध आणतो तर त्यापासून पण बनवू शकतो. पण आमच्या इथे म्हशीचं दूध आहे. तर रोज आम्ही म्हशीचं दूध आणतो तर त्यापासूनच जी साय साठवलेली होती तर त्याचं मी आता लोणी काढून घेतलेलं आहे आणि लोणी छान मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. जेणेकरून त्याचं जे काही काळं पाणी आहे तर ते निघून गेलेलं आहे. आणि ॲल्युमिनियमची कढई आहे तर त्यामध्ये मी बनवणार आहे. आणि मी साय काय खूप जास्त दिवसाची साठवून ठेवत नाही. एक 5 ते 6 दिवसाची साय होती. तर त्याचंच मी इथं दही लावलेलं होतं आणि त्याचं लोणी काढून घेतलं. तर बघू शकता तुम्ही एकदम छान पद्धतीने आणि खूप लवकर होणारं आपलं जे तूप आहे, एकदम पांढरं फटक आणि रवाळ असं तूप तयार झालेलं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येकजण हा ज्याच्या त्याच्या पद्धतीने तूप काढत असतो. का कुणाच्या घरामध्ये मोठी असतील तर ते काढतात. पण ठीक आहे, काही गोष्टी आपण पण शिकायला पाहिजे. तर माझी एकदम साधी सोपी पद्धत आहे. यामध्ये मी तुळशीचं पानही घालत असे दरवेळेस, पण आज असं झालं मी संध्याकाळच्या वेळेस तूप बनवत आहे. कारण सकाळी टाईम नसल्यामुळे संध्याकाळी पूर्ण काम आवरल्यानंतर तेव्हा मी तूप बनवत आहे आणि मला तुळशीचं पान तोडणं हे बरोबर वाटलं नाही. कारण संध्याकाळी झाडांना वगैरे हात लावू नये आणि तुळशी मातेला तर बिलकुल नाही. तर त्यामुळे मी यामध्ये तुळशीचं पान घातलेलं नाही. कारण तुळशीच्या पाण्याने एक वेगळी टेस्ट जी आहे ती आपल्या तुपाला येते. तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी मस्त आपलं तूप तयार झालेलं आहे. ते तूप आहे ना, आपण ज्यावेळेस बनवतो तर ते कडवत असताना अंगावरती बारीक बारीक कण त्याचे उडत असतात. त्यामुळे मी मोबाईल लांब धरला होता आणि खूप छान असं पांढरं शुभ्र आपलं तूप दिसत आहे. बघू शकता तुम्ही. छान असा ज्यावेळेस आपलं तूप तयार होतं ना, त्यावेळेस वरती फेस आलेला असतो. अशी बुलबुली आहे तर ते आपल्याला वरती दिसायला लागतात आणि तेव्हा समजून जायचं आपलं तूप झालेलं आहे. तर गॅस आपण बंद करून द्यायचा आणि तूप बनवताना गॅस फुल जास्त पण फास्ट ठेवायचं नाही. गॅस एकदम आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. बघू शकता खूप छानपैकी आपलं तूप तयार झालेलं आहे आणि उपवासाला आत्ता जे थोडं मी बनवून ठेवत आहे तर ते साठवून म्हणजे आता कमीत कमी हे तूप आहे तर ते पावशेरच्या जवळ आहेच. तर असंच आपल्याला थोडं साठवून आणि उपवासापुरतं बनवून ठेवायचं आहे. कारण घरी जे तूप आहे वापरायला तर ते आहे मार्केटमधून आणलेलं आणि त्यामध्ये एवढी शुद्धता तर नसणारच आहे. तर ते डेली यूजसाठी आहे. आणि हा जो आता मी तूप बनवलेला आहे तर ते मी उपवासासाठीच ठेवणार आहे आणि इतकंच आहे की दिवासाठी वगैरे मी नाही वापरू शकत कारण हा म्हशीच्या दुधाचा आहे. देवांसाठी वगैरे मी गाईच्या दुधाचा जो तूप आहे तर ते वापरत असते. म्हणजे थोडक्यात म्हणजे मार्केटमधलाच मी देवांसाठी वापरते. कारण गाईचं दूध आमच्याकडे अवेलेबल नाही. तर बघू शकता तुम्ही म्हशीच्या दुधाच्या साईपासून जी साय मी काढून ठेवलेली होती त्यापासून मी किती छान प्रकारे असा तूप तयार केलेला आहे. एकदम पांढरा शुभ्र आणि रवाळ असा तूप आपला तयार झालेला आहे आणि खूप चमकदार आहे. तर हा व्हिडिओ मी सकाळीचा काढलेला. सकाळी उठल्यानंतर बघितलं. कारण कढई मला भाजी करायला लागत होती. तर त्यावेळेस मी पूर्ण तूप आहे तर तो एका डब्यामध्ये काढून ठेवला आहे जेणेकरून त्या डब्यामध्ये पॅक राहील व्यवस्थित. आता काय खूप दिवस राहिले नाही नवरात्राचे उपवास पण. तर तेव्हा ते काम येईल आणि तोपर्यंत अजून पावशेरभर तर माझं नक्कीच निघेल. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी एकदम साधी सोपी पद्धत. बोलण्याकडे माझ्या लक्ष देऊ नका. जशा प्रकारे मी बनवलेलं आहे तशा प्रकारे नक्की बनवून पहा. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला